नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल 2 अपडेट समोर आलेले आहेत. एक म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता वाटपबद्दल आणि दुसरं म्हणजे ई-के-वाय-सीची लास्ट डेट. तर या दोन्ही अपडेटबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजना ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तारीख बघा, आजचीचा 29 ऑक्टोबर 2025. तर याच्यातली महत्त्वाची बाब बघा आपण काय ते, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीत वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर आज जो आज आलेला आहे, तर याचा अर्थ पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. याच्यामध्ये तुमची जर ई-के-वाय-सी झालेली असेल किंवा नसेल तरी तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळून जाईल. तर आपण आता दुसरी अपडेट घेऊया. तर ई-के-वाय-सीबद्दल अपडेट बघूया आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी आवाहन करते. म्हणजे 18 नोव्हेंबर तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे. त्याच्या आधी जर तुमची ई-के-वाय-सी राहिलेली असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा. धन्यवाद.